प्रकरण 11 जे आहे मापनावरील उदाहरणे या प्रकरणाचा आपण अभ्यास केला होता आणि त्यावरच आधारित खेळ सुद्धा आपण खेळलो होतो. तर या खेळानुसारच त्या खेळामध्ये जसे प्रश्न होते तशाच पद्धतीचे काही प्रश्न असणार आहेत आणि त्याचे पर्याय असणार आहेत आणि त्यावर आधारित तुमची एक परीक्षा ही छोटीशी होणार आहे. आपण परीक्षेला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे 224 किलोग्राम 1115 ग्रॅम वजा 178 किलोग्राम 359 ग्रॅम. तर बघा 224 किलोग्राम 1115 ग्रॅम वजा 178 किलोग्राम 359 ग्रॅम यांचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. पर्याय आपल्याला दिलेले आहेत उत्तरांमध्ये. पहिला पर्याय दिलेला आहे 46 किलोग्राम 756 ग्रॅम. दुसरा पर्याय आहे 1149 किलोग्राम 500 ग्रॅम. त्यानंतर 147 किलोग्राम 218 ग्रॅम आणि शेवटी आहे शेवटचा चौथा पर्याय दिलेला आहे 925 किलोग्राम 400 ग्रॅम. तर बघा मुलांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तुम्ही सांगायचंय मला की वजाबाकी केल्यानंतर काय उत्तर येतंय. बघा, पर्याय क्रमांक 1, 2, 3 की 4 काढलंय तुम्ही उत्तर. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा 224 किलोग्रॅम आपण लिहिलेला आहे किलोग्रामच्या याच्यामध्ये आणि ग्राम हा रखाना केलेला आहे. अशी मांडणी करताना आपण 224 किलोग्रॅम आणि 1115 ग्रॅम वजा किती करायचे आहेत 178 किलोग्रॅम 359 हे अशा पद्धतीची आपण वजाबाकी केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे. मुलांना तुमचं उत्तर आलेलं असेल ते आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 756 ग्राम आणि 46 किलोग्राम. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे जे आपण क्लिक केलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे गणित सोडवलं असेल. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे 7746 लिटर अधिक 194 लिटर 382 मिली. आपल्याला प्लस करायचं आहे, बेरीज करायची आहे मुलांनो. पर्यायांमध्ये उत्तर दिलेलं आहे 17940 लिटर 382 मिली. दुसरा पर्याय आहे 6214 लिटर 382 मिली. तिसरा पर्याय आहे 49,000 म्हणजेच 4,09,910 लिटर 382 मिली आणि शेवटचा पर्याय आहे 7,940 लिटर 382 मिली. तर काय उत्तर असणार आहे सांगायचंय मुलांनो. बघा, बेरीज करायची आहे, पटापट सांगायचंय मला काय उत्तर येणार आहे. लिटरचा कॉलम दिलेला आहे आणि इथे मिली दिलेला आहे. आपण अशा पद्धतीची मांडणी करून हे गणित सोडवतो. आता आपल्याला लिटर मध्ये किती दिलेले आहेत 7746 लिटर आणि इथे मिली काय दिलेली आहे का नाही. पण त्यानंतर खाली 194 लिटर 382 मिली. आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे मुलांना. अशा पद्धतीने ही बेरीज करणार आहोत आपण आणि हे गणित सोडवणार आहोत. बघा, तुम्ही ही अशीच मांडणी केली असेल. आता 382 इथे काहीच नाहीये म्हणजे इथे 0 आहे. मग 382 आहेत असे लिहिलेले आहेत. आता 6 आणि 4 नक्कीच 10 होतात. मग हातचा 1 दिला. 4 आणि 1 5 होतो. 5 अधिक 9 किती होतात मुलांनो 14 होतात. हातचा 1 दिलेला आहे. 7 आणि 1 8, 8 आणि 1 9 होतात आणि 7 आहेत असे. बघा, आपलं उत्तर आलेलं आहे. हे उत्तर आपल्याला पर्यायांमध्ये दिसतंय का? कुठला पर्याय आहे तुमचंही हेच उत्तर आलेलं असेल. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 9,940 लिटर 382 मिलीलिटर हे या प्रश्नाचं उत्तर आपण सोडवलेलं आहे बेरीज करून आणि नक्कीच तुम्हाला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर मिळालेलं असेल. आपलं उत्तर आपण क्लिक करूया आणि पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहूया. एका बादलीत 625 लिटर पाणी असेल तर अशा 75 बादलीमध्ये एकूण किती लिटर पाणी असेल. नक्कीच हे गुणाकाराचं उदाहरण आहे मुलांनो. तुम्ही वहीमध्ये सोडवायला घ्यायचं आणि सांगायचं की उत्तर काय आलंय. पहिला पर्याय आहे 46,875. दुसरा पर्याय आहे 42,775. तिसरा पर्याय आहे 62,945 आणि चौथा पर्याय आहे 32,325. तर बघा मुलांना 625 गुणिले 75 करून बघा आणि उत्तर सांगा काय असणार आहे. आपण हे गणित सोडवून बघणार आहोत. 625 गुणिले 75 बघा
पाचा पाचा 25 5 हजार 2, 5 दुने 10 11 12 12 2 हजार 1, 5 सक 30 30 आणि 1 31. त्यानंतर 7 5 35 35 5 हजार 3, 7 दुने 14 15 16 17 हजार 1, 7 सकम 42 42 आणि 1 43 मुलांनो. बघा पाचाचे 5 5 आणि 2 किती होतात मुलांनो? 6 7 7 आणि 1 8, 3 आणि 3 6, 4चे 4. 46,875 हे उत्तर आलेलं आहे. नक्कीच पर्याय क्रमांक कुठे दिसतंय? तुमचं उत्तरही सेम आलेलं असेल. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. आपलंही तेच आलेलं आहे बघा. मग आपण तो निवडूया आणि पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहूया. एका दुकानदाराकडे 253 किलोग्राम 500 ग्राम साखर होती. त्यातील 178 किलोग्राम 750 ग्राम साखर विकली तर दुकानात किती साखर राहिली? बघा यामध्ये नक्कीच गणित वाचल्यानंतर आपल्याला कळतं की वजाबाकीची क्रिया करायची आहे. आपल्याला पर्यायांमध्ये उत्तर दिलेले आहे. पहिला पर्याय आहे 92 किलोग्राम 100 ग्राम, दुसरा पर्याय आहे 60 किलोग्राम 600 ग्राम, तिसरा पर्याय आहे 81 किलोग्राम 200 ग्राम, चौथा पर्याय आहे 74 किलोग्राम 750 ग्राम. तर बघा 4 पर्यायांपैकी काय उत्तर आहेत आपण पाहूया की कशा पद्धतीने हे गणित आपण सोडवणार आहोत. बघा किलोग्राम आणि हा ग्रॅम आपण अशी मांडणी करून घेतो मुलांनो. त्यानंतर किलोग्राम मध्ये किती आहेत? 253 किलोग्राम 500 ग्राम, 178 किलोग्राम 750 ग्राम. आता आपल्याला यांची वजाबाकी करायची मुलांनो आणि उत्तर काढायचंय. सांगायचंय मला काय उत्तर आलं. 253 किलोग्राम आहे. इथे 500 मधून 750 जात नाही मुलांनो. मग काय करता येईल? कोणता पर्याय असणार आहे? सोडवायचं आणि सांगायचंय मला पटकन. पर्याय क्रमांक 4 नक्कीच आलं असेल तुमचं उत्तर. पुढचा प्रश्न पाहूया. एका पिंपात 78 लिटर 250 मिली रॉकेल होते. त्यात आणखी 103 लिटर 750 मिली रॉकेल भरले तर आता त्या पिंपात किती रॉकेल आहे? आपल्याला बेरीज करायची मुलांनो. बघा 78 लिटर आणि 250 मिली रॉकेल आणि 103 आणि 750 मिलीलिटर रॉकेल काय करायचंय? एकत्र करायचं आहे. पर्यायांमध्ये आपल्याला दिलेला आहे. पहिला पर्याय आहे 194 लिटर, दुसरा पर्याय आहे 182 लिटर, तिसरा पर्याय आहे 208 लिटर आणि चौथा पर्याय आहे 3 तास 30 मिनिट. नक्कीच तिसरा पर्याय चौथा पर्याय उत्तर नसणार आहे. पहिल्या 3 मध्येच आपलं उत्तर आहे. काय ते तुम्ही शोधायचं आणि सांगायचंय. बघा मुलांना यांची बेरीज करायची आपल्याला. 78 लिटर अधिक मिली बरोबर. हे अशा पद्धतीची आपण मांडणी करतो आणि गणित सोडवतो. बघा तुम्ही बघितलं असेल तर 78 लिटर अधिक 250 मिली, त्यानंतर 103 लिटर 750 मिलीलिटर यांची बेरीज करायची आणि काय उत्तर आहे सांगायचंय मला. काय उत्तर येतं पटापट सांगायचंय काय असणार आहे. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 182 लिटर. बघा 0चा 0 5 आणि 5 10 10 0 चला 1 7 आणि 1 8 9 10 10 0 चला 1 8 आणि 3 किती होतात? 8 9 10 11 11 आणि 1 12 12 2 चला 1 7 आणि 1 8 182. बघा उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2. नक्कीच तुम्हाला दिसतो इथे पर्याय क्रमांक 2 182 लिटर. बघा त्यामुळे आपलं उत्तर अगदी बरोबर असणार आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे 2004 लिटर 835 मिली गुणिले 4. आता आपल्याला गुणाकार करायचा आहे मुलांनो. पहिल्या पर्यायांमध्ये उत्तर दिलेलं आहे 1041 लिटर 720 मिली, दुसरा पर्याय आहे 2881 लिटर 640 मिली, तिसरा पर्याय आहे 8019 लिटर 340 मिली, चौथा पर्याय आहे 1254 लिटर 150 मिली. त्यांचा गुणाकार करून आपलं उत्तर काढायचंय. तुम्ही ही वहीमध्ये सोडवायचंय. बघा 2000 अशा पद्धतीचीच मांडणी करायची आहे. उत्तर काढायचे मुलांनो. काय असणार आहे? 5 चोक 20 20 0 हाचाले 2
4 त्रिक 12, 13, 14 4 हाताला 1, 4चा पाडा 8 पर्यंत म्हणायचा आहे. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 7 24, 4 7 28, 4 8 32, 32 आणि 1 33, 3 इथे दिलेला आहे. इथे आले 3 हाचे. 4 चोक 16 आणि 3 17, 18, 19, 19 9 हाचाला 1, 4 1 4 0 0 म्हणजे 1 आहे तसा, 4 0 0 आणि 4 दुने 8. बघा हे उत्तर कुठे दिसतंय का ऑप्शन मध्ये? नक्कीच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर तुमचं आलं असणार. अगदी बरोबर आहे, हे उत्तर अगदी बरोबर आहे. 8019 लिटर 340 मिली. आपण आपलं उत्तर क्लिक करूया आणि पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 230 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांपैकी 193 किलोमीटर 750 मीटर रस्ता तयार करून झाला तर किती लांबीचा रस्ता अजून तयार व्हायचा राहिला? तर बघा वजाबाकीचं गणित आहे. नक्कीच वाचल्यावर आपल्याला कळतं की कोणती क्रिया करायची आहे. 36 किमी 250 मीटर पहिला पर्याय दिलेला आहे. दुसरा पर्याय आहे 48 किमी 261 मी. तिसरा आहे 72 किमी 62 मीटर. चौथा आहे 72 किमी 62 मीटर. तर बघा हे दोन पर्याय सेमच दिलेले आहेत, म्हणजे पहिल्या 3 पर्यायांपैकी काहीतरी उत्तर असणार आहे. आपण उत्तर काढूया की 230 किमी लांबीच्या रस्त्यांपैकी 193 किमी 750 मीटर लांबीचा रस्ता तयार करून झाला. किती रस्ता बाकी आहे, म्हणजे काय करावं लागणार आहे? गुणाकार, वजाबाकी, बेरीज की भागाकार ते बघायचं आहे आणि उत्तर सोडवायचं आहे. तर नक्कीच वजाबाकीचं गणित आहे. बघा 230 वजा 193 करायचं आहे. किमी किमी मधून किमी वजा केलेले आहेत. बघा आपण मांडणी करूया आणि अशा पद्धतीची मांडणी करून तुम्ही हे गणित सोडवायचं आहे. किमी आणि इथे मीटर. ओके, तर किमी किती दिले? 230. इथे आहे काहीच नाही, बरोबर, म्हणजे 0. इथे 193 आणि इथे 750. तर बघा काय उत्तर येतं? इथे 750 आहे तसे असणार आहेत का? इथे शून्यातून 3 जातात का? नाही. म्हणून आपण काय केले? इथून हातचा घेतला. इथे राहिले 2, हातचा आले 10, 10 मधून 3 गेले, किती उरतात? 7. 2 मधून 9 जात नाही म्हणून परत हातचा घेतला. इथे झाले 12, इथे राहिला 1, 12 मधून 9 गेले, 10 11 12, 3, 1 मधून 1 गेला 0. बघा बघा मुलांना 750. इथे आपल्याला पर्यायांमध्ये उत्तर दिलेलं नाहीये मुलांना, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. हे बरोबर उत्तर आहे, हे अगदी बरोबर उत्तर आलेलं आहे. त्याच्यामुळे यातला कुठलाही एक पर्याय जरी आपण निवडला तरी आपलं उत्तर चुकीचंच दाखवणार आहे इथे. त्यामुळे हे उत्तर अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीचं उत्तर तुमचं आलं असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. तांदळाच्या एका पोत्याचे वजन 50 किलोग्राम 180 ग्राम भरले तर अशा 25 पोत्यांचे एकूण वजन किती भरेल? बघा गुणाकाराचं उदाहरण आहे. आपल्याला किती? 50 किलोग्राम 180 ग्राम भरले तर अशा 25 पोत्यांचं काढायचंय. एका पोत्याचं दिलेलं आहे. पर्यायांमध्ये उत्तर आहे 1447 किलोग्राम 100 ग्राम. दुसरा पर्याय आहे 1447 किलोग्राम 100 ग्राम, म्हणजे पहिला आणि दुसरा पर्याय सेम दिलेला आहे. तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय सेम दिसतो आहे 1254 किलोग्राम 500 ग्राम. बघा म्हणजे ह्या दोघांपैकीच एक उत्तर असणार आहे. आपण उत्तर पाहूया काय असणार आहे. तुम्ही सोडवायचं आहे. 50 किलोग्राम, बघा किलोग्राम आणि इथे ग्रॅम लिहायचे आहेत. 100 ग्रॅम 180 ग्रॅम गुणिले 25 ग्रॅम, 25 पोते. समजा यांचा गुणाकार करायचा आपल्याला आणि उत्तर काढायचंय. म्हणजेच बघा 5 0 0 5 8 40 0 हाचाले 4 5 1 5 5 आणि 4 9 5 0 0 5 5 25 नंतर 0 5 2 0 0 8 2 16 6 हाचाले 1 2 बे के बे बे आणि 1 3 बे 0 0 5 2 10 0 0 9 आणि 6 15 5 हाचाला 1 4 5 2 आणि 1. बघा आपलं उत्तर आलेलं आहे मुलांनो. आपण यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. बघा
आणि हे उत्तर कुठे दिसतंय बघा तुम्हाला, पर्याय क्रमांक 3 आणि 4 सेम आहे. 154 काय आहे किलोग्रॅम आणि 500 काय आहे ग्रॅम आहे. तर म्हणजे 154 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम. 500 ग्रॅम हे उत्तर अगदी बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक हे दोन्ही असणार आहे. त्यातला एक पर्याय आपण निवडला तरी आपलं उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कापडाच्या एका ताग्यातील कापडाची लांबी 23 मीटर 80 सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्या ताग्यातील कापडाची लांबी 18 मीटर 45 सेंटीमीटर आहे. तर दोन्ही ताग्यातील कापडाची एकूण लांबी किती? पर्यायांमध्ये दिलेला आहे. पहिला पर्याय 78 मीटर 10 सेंटीमीटर, दुसरा पर्याय आहे 42 मीटर 25 सेंटीमीटर, तिसरा पर्याय आहे 60 मीटर 40 सेंटीमीटर, चौथा पर्याय आहे 54 मीटर 42 सेंटीमीटर. तर यापैकी काय उत्तर असणार आहे सांगायचंय मला पटापट, की काय करायचंय बघा. दोन्ही ताग्यातील कापडाची एकूण लांबी काढायची, म्हणजे नक्कीच आपल्याला बेरीज करायची मुलांना. 23 मीटर आणि 18 मीटर यांची बेरीज करायची, 80 आणि 45 सेंटीमीटर यांची बेरीज करायची आहे. बघा अशा पद्धतीची मांडणी करून घ्यायची आणि उत्तर सोडवायचं मुलांना. काय उत्तर असेल बघा. 0 आणि 5 5, 8 आणि 4 किती होतात बघा. 0 आणि 5 0 आणि 5 5, 8 आणि 4 12, 12शी 2 हाताला 1, 8 आणि 1 9, 9 10 11 12, 12शी 2 हाताला 1 4, 2 1 3 आणि 1 4 हे उत्तर आलेलं आहे. पर्यायांमध्ये हे उत्तर दिसतंय का आपल्याला कुठे? अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 42 मीटर 25 सेंटीमीटर. आपण पर्याय निवडूया आणि पुढे जाऊया. बघा अशा पद्धतीने आपण 9 प्रश्न सोडवलेले आहेत. नक्कीच तुम्हाला ते प्रश्न समजले असतील. आपण पाहूया आपले सगळे प्रश्न बरोबर आलेले आहेत का? अगदी बरोबर. आपल्याला एकूण किती वेळ लागलेला आहे ते इथे दिलेलं आहे. एकूण किती प्रश्न आपण सोडवलेत? 9. सोडवलेले प्रश्न 9, एकूण प्रश्न होते 9, सोडवलेले प्रश्न 9 होते. आपले उत्तर बरोबर आलेत 9 आणि आपलं एकही उत्तर चुकलेलं नाहीये, म्हणजेच 0. अशा पद्धतीने आपण ही जी परीक्षा आहे ती तुम्ही दिलेली आहे. धन्यवाद.